वसंतराव मानकुमरे भाऊंच्या विरोधात श्रीहरी गोळे यांचं पत्रक. स्वागत आहे आपलं अंतर्मनमध्ये. सातारच्या शासकीय विश्रामगृहात घडलेल्या प्रकाराबाबत श्रीहरी गोळे यांनी पत्रक काढून वसंतराव मानकुमरे भाऊ यांच्याकडून झालेल्या आरोपावर त्यांनी प्रकाश टाकला. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी भाऊंनी आत्मकेंद्रित राजकारणासाठी चुकीचे स्टेटमेंट दिले होते. काहीच भांडणे किंवा धरपकड कोणाची फरफट झाली नव्हती. सेवा अभियानाच्या निमित्ताने तेथे पदाधिकारी व कार्यकर्ते जमले होते. तेथे महू हातगेकर धरणग्रस्तांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जनजागर प्रतिष्ठानचे दीपक गावडे तसेच पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. त्यावेळी तेथे मानकुमरे हे आले होते. त्यांनी निवेदन स्वीकारू नका, हातगेकर सोसायटीत विरोधात काम केले आहे, त्यामुळे माझा ठराव झाला नाही असे म्हणत गोळे यांच्या दिशेने ते धावून गेले. गोळे यांना म्हणाले, तू पदावर नसताना काम कसं करतोस? तुझ्यामुळे ठराव माझा झाला नाही असे म्हणताच त्यांना गोळे यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मानकुमरे यांनी तेथे गोळे यांना धमकी दिली. तेव्हा भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी विक्रम पावसकर यांनी हस्तक्षेप करून दोघांनाही सुनावले. मानकुमरे हे तेथून शिवीगाळ करत बडबड करत निघून गेल्याचे गोळे यांनी पत्रकाद्वारे सांगितले.